नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे किलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेताः। यत्श्रियस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्ते हमशाधि मां त्वां प्रपन्नम। तैसा सर्वां परी आम्हासी देवा तूची एक आहासी। आणि बोलिले जरी न मनीसी मागील माझे तरी उचित काय आम्हा। जे व्यभिचरेना धर्मा ते झड करी पुरुषोत्तमा सांग आता। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीचा द्वितीय अध्याय विचार आपण करत आहोत। आत्मज्ञान प्राप्तीसाठी विवेक वैराग्य समाधी षटक आणि मुमुक्षुत्व या साधन चतुष्टय संपन्न असणाऱ्या अधिकाऱ्यांनी श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू सद्गुरूंची शरणागती करावी। उपनिषदामध्ये किंवा श्रीमद भागवतामध्ये असा क्रम आलेलाच आहे, ज्याला शास्त्रामध्ये गुरुपसत्ती असं म्हणतात किंवा श्री गुरूंची शरणागती असं म्हणतात। कारण जोपर्यंत शिष्यभावाने कोणताही साधक संत महापुरुषांचा आपल्या जीवनामध्ये श्रीगुरु रूपाने अंगीकार करत नाही तोपर्यंत ज्ञानप्राप्तीचा उपाय त्याला प्राप्त होणार नाही। याच 13व्या अध्यायामध्ये पुढं चिंतन असं केलं आहे, जया ज्ञाना लागी गगन गिळितात योगी स्वर्गाचे आडवंगी ओमरडोनी जाय। असे जे काही प्रकार सांगितले आहे की ज्ञानप्राप्तीसाठी कोण कोण काय काय प्रयत्न करतं, त्या सगळ्या प्रयत्नांचा ज्ञानोबारांनी उल्लेख केला। आणि एक उल्लेख करत असताना मात्र असं म्हटलं आहे, देईल गुरुसेवा। हे जे देईल नावाचं क्रियापद आहे ना, ते इतर कोणत्याही साधनामध्ये आलेलं नाही। जया ज्ञाना लागी गगन गिळितात योगी, योगी पुरुषाने गगन गिळंकृत केलं पण ज्ञान प्राप्त होईलच असं नाही सांगता येणार। स्वर्गाचं उल्लंघन करून गेला तरी पण ज्ञानप्राप्तीचा उपाय दिसेलच असं काही सांगता येत नाही। पण त्या सगळ्या ओव्यांचा उल्लेख करत असताना मात्र ज्ञानोबा विश्वासाने सांगतात, देईल गुरु सेवा। गुरूंची सेवा जर आपण केली तर तीच सेवा आपल्याला ज्ञानप्राप्ती करून देईल। आघवियाची दैवा जन्मभूमी हे सेवा, जे ब्रह्म करी जीवा शोचा तेही। जगामध्ये आपण जेवढ्या प्रकारची साधनं करतो त्या सगळ्या प्रकारच्या दैवाला जन्म देणारी भूमी कोण असेल तर श्री गुरूंची केलेली शरणागती किंवा सेवा। ती सेवा सगळ्या साधनामध्ये श्रेष्ठ आहे। फल काय प्राप्त होईल? शोकग्रस्त असणाऱ्या जीवाला सुद्धा जी ब्रह्मप्राप्ती करून देणारी आहे। म्हणून काया वाचा मनाने आपण त्यांना शरण गेलं पाहिजे। मग शरण जाण्याचे प्रकार काय, शरणागती करणाऱ्या पुरुषांच्या मनातले भाव काय, तो सगळा विचार प्रस्तुत 7व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये आलेला आहे। कार्पण्य दोषोपहत स्वभाव। अंतकरणामध्ये अज्ञानामुळे मोह निर्माण झाला, त्या मोहामुळे माझा क्षत्रियत्वाचा स्वभाव किंवा सच्चिदानंद मी आहे तो स्वभाव झाकला गेला किंवा स्वरूपाला आच्छादन मिळालं। धर्मसम्मूढ चेताः युद्ध करावं का पलायन करावं, यांचं पालन करावं का यांचा त्याग करावा, या बाबतीमध्ये धर्मसम्मूढ चेत असणारा मी यच निश्चितम श्रेयस्यात, जे निश्चित कल्याणकारक असेल ते मी आपणाला विचारतो आहे। मी तुमचा शिष्य त्वां प्रपन्नम, तुम्हाला शरण आलो आहे, आपण मला उपदेश करा। खरं तर तुम्ही मला उपदेश करा, शरणागतीच्या नंतर असं सांगायला पाहिजे नाही। मी शरण झालोच आहे ना, मग तुम्ही मला उपदेश करा अथवा करू नका, ही जबाबदारी तुमची आहे। पण कार्पण्य दोषोपहत स्वभाव असा मनामध्ये भाव असल्यामुळे किंवा धर्मसम्मूढ चेताः असाही अंतकरणाचा एक भाव प्राप्त झाल्यामुळे आता मीच तुम्हाला सांगतो आहे की तुम्ही मला उपदेश करा। म्हणजे एक प्रकारे तुमच्या आज्ञेत मी राहिलं पाहिजे,
तर मीच तुम्हाला काय म्हणतो आहे, माम शादी, आता मला तुम्ही उपदेश करा. पण हा त्या श्लोकाचा भाव एका अर्थाने सोडून द्या. पण शरणागतीचा भाव यातून प्रगट झाला आणि ज्ञानोबांनी त्यावर चिंतन करत असताना त्यामध्ये असणारे सगळे सूक्ष्म भाव आपल्या समोर प्रगट केले. देवा, शिष्य रूपाने मी आपल्या जवळ आलो आहे. मी शिष्य असेल तर गुरुपदाचं नातं आपल्याकडे येतं आहे. आणि ज्याप्रमाणे गुरुजी शिष्याचा कधीही अवहेर करत नाही, वास्तविक हा दृष्टांत आहे बरं. जैसा शिष्या ते गुरु सर्वथा नेने अवहेरू, या जैसा या पदातून हा दृष्टांत आहे. पण दृष्टांत सांगता सांगता सुद्धा सिद्धांत प्रतिपादन केला देवाला की ज्याप्रमाणे गुरु शिष्याचा कधीही परित्याग करत नाही, तसा तुम्हीही माझा करू नये. हा त्यातला ध्वन्यार्थ आहे. आपण त्याची उदाहरणं पाहत असतो बघा. उदाहरणार्थ एखादा व्यक्ती आपल्याला पाठ समाप्त होता होता लक्षात राहिलं नाही एखाद्या वक्त्याच्या, होतं कधी कधी असं, जर जो विषय त्याचा तयार असेल आणि त्याच्यात जर तो रममान झाला की त्याला वेळ आठवत नाही. मग एखादा श्रोता खालून सांगतो, महाराज 8 वाजले बरं. आता ते 8 वाजले हे सांगायचं नसतं, आता पाठ सोडा हे त्यातून सांगायचं असतं. हा काय आहे, ध्वन्यार्थ आहे. तसं इथं जरी उदाहरण दिलं असेल, जैसा शिष्या ते गुरु सर्वथा नेने अवहेरू, अवहेर करत नाही, हा दृष्टांत तर सांगितलेला आहेच आहे. परंतु त्या दृष्टांतामध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारे आपण माझी उपेक्षा करूच नये असं भक्तराज अर्जुनाला देवाच्या समोर सुचवायचं आहे. आता दोष आमच्यामध्ये असू शकतात, नाही असं नाही, पण दोष संपन्न व्यक्तीचा सुद्धा अंगीकार करावा. कोण करतंय, सरिता ते सागरू तेजी केवी, ज्याप्रमाणे पावसाळ्यामध्ये नद्या सगळ्या प्रकारचं गढूळ पाणी घेऊन येतात, ती सामा विजिती सिंधू जळे आन उपाय नाही. सगळ्या प्रकारचं गढूळ पाणी जरी घेऊन आली तर समुद्र उदारमन करतो. उलट असं आहे, घेऊनी जळाचे लोट आलिया नदी नदांचे संघाट, करी वाढ पोट समुद्र जेवी. नदी आणि नद जळाचा मोठा प्रवाह आपल्यामध्ये घेऊन आला तर समुद्र असं म्हणत नाही की आता माझ्याकडं जागा नाही. ते का आपली तीर्थयात्रा आहे का, थोडे शीट शिल्लक राहिले लवकर बुकिंग, असं काही नाही बघा. कितीही मोठं जरी पाणी आलं तरी समुद्र त्यामध्ये आपलं पोट मोठंच करतो, अर्थात स्वीकार करतो. कोणीतरी, मला वाटतं मुरारी बापूंचं वाक्य ऐकलं आहे. कोणीतरी त्यांना प्रश्न विचारला, का हो म्हणे, तुमच्याकडे एवढे असे लोक येतात जे काही आचरणाने संपन्न नसतात आणि आले की तुम्ही त्यांना आपल्या जवळ घेता, उलट त्यांना तुम्ही काहीतरी नियम सांगायला पाहिजे आणि मग त्यांना जवळ सान्निध्याला बसवलं पाहिजे. त्यांनी वाक्य सांगितलं, आमचं तसं नाही म्हणे, हम पहिले स्वीकार करते है बाद में सुधार करते है. पहिल्यांदा स्वीकार आहे आणि नंतर त्यामध्ये सुधार म्हणजे बदल आहे. याला उदारच मन लागतं की नाही. आपण आपल्या गुरुजनांची चरित्र पाहिली, वर्तमान काळातही तुम्ही अनुभव घेऊ शकता. एखाद्या घरामध्ये भिन्न स्वभावाचे 2 जरी मुलं असेल, भिन्न स्वभावाचे बरं, तर त्यांचं संगोपन करता करता आईवडील त्रस्त होतात. कारण दोघांच्या आवडीनिवडी भिन्न, 2 मुलांचं एकमेकाशी पटत नाही. आणि इथे आपण संस्थेमध्ये पाहिलं किंवा गुरुवारी डॉक्टर बाबांच्या जवळ पाहिलं तर प्रत्येकाची आवड भिन्न, प्रत्येकाचे स्वभाव भिन्न, पण सगळेजण मात्र गुरुजन सहन करतात की नाही, सगळ्यांना सहन करतात. का, उदार मन आहे. ह्या सगळ्या गुरुजनांचं पाहिलं की पहिले स्वीकार बाद में सुधार, असं आहे की नाही. पहिल्या वर्षामध्ये काय कळतं बरं आपल्याला, खरं तर 4 वर्ष सुटल्यानंतरही कळतच नसतं, फक्त कळत नाही एवढं कळतं, बाकी काही नाही. वैकुंठवासी गुरुवारी घुले बाबा सांगायचे, बुवा तुम्ही 4 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला म्हणजे तुम्ही कीर्तनकार झालात असा अर्थ नाही त्याचा. आत्ताशी कुठं तुम्हाला कीर्तन कसं ऐकावं याचा अधिकार प्राप्त झाला. 4 वर्षानंतर कीर्तन ऐकण्याचा अधिकार प्राप्त होतो. आणि जे कुठं शिकले नाही ते दणकून कीर्तन करतात, ऐकाने असं, ते त्यांना अधिकार कोणी स्वतःसिद्ध द्यायला आपल्याला माहिती नाही, तो आपला विषय पण नाही. याचा अर्थ काय झाला, स्वीकार आहे महत्त्वाचा आणि त्यानंतर त्यामध्ये बदल.
म्हणून का सरिता ते की सरिता ते सागरू तेजी केवी, समुद्र कधीही नद्यांचा परित्याग करत नाही. त्यातून तिसरं उदाहरण दिलं, ना तरी अपत्या ते माई, सांडोनी जरी जाये तरी ते कैसेने जी ऐके कृष्णा, कृष्णा ऐके. मी तुमचा शिष्य झालो आहे, पण शिष्य पदामध्ये सुद्धा ज्ञानोबारांनी ऐके कृष्णा असा शब्द ठेवला आहे बरं. वास्तविक पाठीमागे 58 क्रमांकाच्या ओळीमध्ये तरी श्रीकृष्णा तो आज आणावे, निकेते आम्हा सांगावे, जे सखा सर्वस्व आघवे आम्हासी तू गुरु. आता गुरु जर शब्द आला असेल तर ऐके कृष्णा असं म्हणता येतं का बरं? एकेरी पदामध्ये बोलता येतं, प्रेमात बोलता येतं. आणि खरं तर असं आहे की हा गुरु शिष्य तर संबंध आहेच आहे, पण त्याहीपेक्षा हा सख्यपणाचा संबंध आणखीन जवळचा आहे. पण ऐके कृष्णा, देवा ऐका बरं. किंवा दुसरा भाव असा होईल की जो भक्ताचं चित्त आपल्याकडे आकृष्ट करतो त्यालाच कृष्ण असं म्हणतात. म्हणून देवा, ज्याप्रमाणे एखादी माता प्रेमसंपन्न आई आहे आणि ती आईच्या शिवाय ज्याला कोणताही आधार नाही, त्या आपत्याला सोडून जर जात असेल तर ते कसं जगेल? जगणार नाही. त्याला जगण्याकरता एकमेव आश्रय मातेचा. देवा, तशाच प्रकारे तो आमच्यासाठी आहे. कृष्ण माझे माता, कृष्ण माझा पिता, बंधू बहिणी चुलता, कृष्ण माझा. तो सगळा अभंग आपण बघून घेण्यासारखाच आहे. तैसा सर्वांपरी आम्हासी, देवा तुची एक हासी, आणि बोलिले जरी न मनीसी मागील माझे, तरी उचित काय आम्हा, जे व्यभिचरे ना धर्मा, ते झड करी पुरुषोत्तमा सांग आता. 62 आणि 63 क्रमांकाच्या ओळीचा विचार एकत्र आहे. यालाच युग्म असं म्हणतात. 2 ओव्या एकत्र आल्या की ते युग्म म्हणजे जोडी आहे. तैसा, तैसा म्हणजे मागे दिलेल्या 3 दृष्टांताप्रमाणे, ज्याप्रमाणे सद्गुरू शिष्याचा अव्हेर करत नाही, सरितेचा समुद्र परित्याग करत नाही, किंवा वात्सल्य संपन्न असणारी आई आपल्या अपत्याचा परित्याग करत नाही, तैसा त्याप्रमाणे सर्वांपरी सर्व प्रकाराने आम्हा पांडवांना देवा तूची एका हासी. सर्व प्रकारे सगळ्या प्रकारची नाती आम्ही तुझ्याशीच जोडलेली आहे. ज्या नात्यांचा उल्लेख पाठीमागे झाला बघा, सखा तूच, सर्वस्व तेही तू आहे, गुरुबंधू पिता तो आमची इष्टदेवता. हे सगळ्या प्रकारची नाती पाहिली की देवा तुझ्याशिवाय आम्हाला इतर कोणाचाही अंगीकार करता येणार नाही किंवा आम्ही करतही नाही. यालाच भक्तिशास्त्रामध्ये अनन्यता असं म्हणतात. एकनिष्ठता. ज्ञान प्राप्त कोणाला होतं या बाबतीमध्ये ज्ञानोबाने अधिकार सांगितला ना, या लागी सुमन आणि शुद्धमती, जो अनिंदक अनन्य गती. त्यातला एक चौथा लक्षणाचा विचार आला, अनन्य गती म्हणजे एका परमात्म्याशिवाय ज्याला अन्य गती माहितीच नाही त्याला अनन्य गती असं म्हणतात. किंवा नारद महर्षींनी भक्तिसूत्रामध्ये असं म्हटलं आहे, अन्याश्रयानाम त्यागो अनन्यता. इतर सगळ्या आश्रयांचा परित्याग करणं यालाच अनन्यता असं म्हणतात. आणि त्या अनन्यतेमध्ये लीनता किंवा दीनतेचा भाव असला पाहिजे. ईश्वर प्रेम कोणावर करतो? ईश्वरस्याप्यभिमान द्वेषित्वा दैन्यप्रियत्वाच. ज्याच्या ठिकाणी नम्रता आहे त्याच्यावर परमात्मा प्रेम करतो, आणि अभिमान असेल तर त्याचा परमात्मा द्वेष करतो. हे कार्पण्य दोषोपहत स्वभाव हे सगळे श्लोक आहे ना, यातून अर्जुनाने आपली दीनता प्रगट केली आहे, दैन्यभाव प्रगट केला. आणि ज्याच्याकडे दैन्यभाव असेल त्याच्यावरच परमात्मा प्रेम करतो, जो अनन्य असेल त्याच्यावरही प्रेम करतो. याचा अर्थ असा आहे, सांगत असताना चांगल्या मनाचा, शुद्ध बुद्धीचा, निंदा न करणारा आणि एकनिष्ठ असेल तरच त्याला सांगावं. ते एकनिष्ठता प्रगट केली. सर्वांपरी आम्हासी देवा तूची एका हासी. त्या चातक नावाच्या पक्षाला तहान लागली तर तो समुद्रातलं, सरितेच्या प्रवाहातलं
जलाशयातलं कुठलंही पाणी प्राशन करत नाही, मृत्यूपत करेल. पण जोपर्यंत मेघाच्या मुखातून पाणी प्राप्त होत नाही तोपर्यंत दुसरं कोणतंही पाणी तो प्राशन करत नाही. नाथ महाराजांनी म्हटलं आहे, जैसे मेघामुखीचे उदक वरीच्या वरी झेली चातक. पडत्या पावसामध्ये मेघाच्या तोंडातून पडलेला पाण्याचा थेंब तो वरच्या वर झेलतो बघा. झेली हा मराठी शब्द त्या काळातला आहे, आता आपण कॅच म्हणतो त्याला. तो वरच्यावर पकडतो, खाली पडू देत नाही. भरले समुद्र सरिता चहूकडे, परी ते बाप यासी कोरडे. काजे मेघोनी थेंबुटा पडे ते पाणी के तया, तैसे श्री गुरु सर्वत्र आथी, परी कृष्णा आम्हा तुची गती. हे असो मज प्रतिविभूती सांगे. 10व्या अध्यायामध्ये पण गती शब्द आला ना. तैसे श्री गुरु सर्वत्र आथी, परी कृष्णा आम्हा तुची गती. जगामध्ये श्री गुरुपदाला प्राप्त होणारे अनेक महात्मे असतील, पण त्या सर्व महात्म्यांना बाजूला सारून देवा आता फक्त तूच आमचा गुरु आहे. कृष्णम वंदे जगद्गुरुम. मनुष्याने ज्या गोष्टी नित्य राहतात त्यांच्यावर प्रेम केलं की त्याला रडावं लागत नाही. संत नित्य आहे, देव नित्य म्हणजे कायमचा आहे. याचा अर्थ ते आपल्याला कधी सोडून जाणारच नाही, पण त्यांच्यावर केलेलं प्रेम कायम राहू शकतं. आपण प्रेम करतो आहे अनित्य पदार्थावर, हे जे क्षणभंगूर आहे आणि कधी ना कधीतरी आपल्याला सोडून जाऊ शकतात, म्हणून तर रडावं लागतं ना आपल्याला. भोग्य जात जे तुले, ते एका देहाची आणि किया लागले, आणि देह तवसे पडिले काळाची ये तोंडी. किंवा मग हे तव पाच मेळावा, शेखी अनुसरेल पंचत्वा, ते वेळी केला की किंवा श्रीना आपोला. म्हणजे नित्य असणाऱ्या परमात्म्यावर प्रेम केलं तर ते मनुष्याला रडण्याकरता कारण होत नाही. प्रेमात रडणं आहे, पण विषयाच्या वियोगामध्ये जसं आहे तसं मात्र नाही. देवा तोची एका हासी, याला स्वीकार म्हणतात बरं, अनन्यता असं म्हणतात. आणि त्यानंतर परमात्मा बोलत नाही ना. समोरचा व्यक्ती जर मौन धारण करत असेल किंवा प्रतिसाद देत नसेल तर समजून घ्यावं की आपलं बोलणं त्याला आवडत नाही किंवा त्याच्या मनाला ते पटत नाही. हे सूक्ष्म भाव असतात आणि हे न सांगता कळाले पाहिजे. नाहीतर कधी कधी माणसं आपल्याला सांगतात, तू जे बोलतो ना अरे तू बोर करतो कडे, मला आवडत नाही. असं इतकं त्याला आगतिकपणाने सांगावं लागतं. इतक्या मर्यादेपर्यंत आपण गेलं नाही पाहिजे. पाठीमागे जे शब्द आले की नाही 50व्या क्रमांकाची ओवी, ऐसे अर्जुन ते अवसरी मने श्रीकृष्णावधारी, परी ते मना नयेची मुरारी ऐकोनिया. देव ऐकत आहे पण देवाच्या मनाला मात्र ते काही पटत नाही. वास्तविक भगवान असं नाही म्हणले, अर्जुना अरे मी ऐकतोय पण तुझं वाक्य माझ्या मनाला पटत नाही असं देव म्हटले नाही. पण हे अर्जुनाने जाणलं, हे जाणोनी पार्थ भ्याला, हे जाणता पण आलं पाहिजे. म्हणजे मनुष्याला कधी शब्दाने कळावं तर कधी कधी शब्द न वापरताही कळालं पाहिजे. त्याला आपण देहबोली म्हणतो किंवा त्याला चेहऱ्याची भाषा म्हणतात, ते कळालं पाहिजे. बॉडी लँग्वेज इंग्रजीमध्ये देहबोली. हे जाणोनी पार्थ भ्याला, आपलं काहीतरी चुकतं आहे. याचा अर्थ देवाला माझं वचन मान्य होत नाही आणि ते मान्य होत नाही म्हणून इथं शब्द उल्लेख स्पष्ट केला. आणि बोलिले जरी न मनीषी, मागील माझे बोलिले, जे मी मागे बोललो आहे ना, मागे म्हणजे कोणतं, 7व्या श्लोकाच्या अगोदर मी बोललो, कथम भीष्ममहं संख्ये द्रोणं च मधुसूदन, ईशुभि प्रतियोत्स्यामी पूजार्हावरी सोदन, गुरुन् हत्वा हि महानुभावान्, श्रेयो भोक्तुं भैक्षमपीह लोके, हत्वार्थ कामांस्तु गुरुनि हैव भुंजीय भोगान रुधिर प्रदिग्धान. हे मी मागं बोललो आहे. आणि मागं काय बोललो, भिक्षा मागता भली. देवा भिक्षा मागणं चांगलं आहे पण देश त्यागे जाईजे, या देशाचा परित्याग करावा. आता शस्त्र हातावर धारण करूच नये, ह्याची मी मागं बोललो आहे. हे जर तुझ्या मनाला पटत नसेल, आणि पटलंच नव्हतं, देवाला मान्यच झालं नाही, नाहीतर देव आतापर्यंत कधीतरी म्हणले असते अर्जुना, बरं तुझं आहे ना, तुला हे नाही ना आवडत, नाही ना युद्ध करायचं, आणि चल मी लगेच रथ बाहेर घेतो.
पण भगवंताला ते मान्य झालंच नाही, पण अर्जुनाने स्वीकार केला. बरं, हेच अर्जुनाचं अर्जुनत्व आहे. ज्याचं रुजू म्हणजे सरळ मन असतं त्याला अर्जुन असं म्हणतात. जर माझं बोलणं तुमच्या मनाला पटत नसेल, मान्य होत नसेल, तर मग देवा तरी उचित काय आम्हा. जे व्यभिचारी ना धर्मा ते झड करी पुरुषोत्तमा सांगा आता. माझं बोलणं जे मला योग्य वाटलं ते मी सांगितलं, पण माझं योग्य हे माझ्या बुद्धीनं आहे. सगळंच आपल्याला कळतं असं कधी घडत नाही. मनुष्याच्या बुद्धीला एक मर्यादा असते आणि आपली मर्यादा आपल्याला कळाली पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की आपल्याला असं वाटतं जेवढं मला कळतं तेवढंच जगात ज्ञान आहे, आपल्यापेक्षा पुढं कोणाला काही कळतच नाही. असाही मनुष्याचा एक अज्ञानीपणातला समज असतो. म्हणून आपल्या बुद्धीला एक मर्यादा असते, हे मनुष्याने मान्य पण केलं पाहिजे की जगामध्ये आपल्यापेक्षा कुणीतरी श्रेष्ठ आहे. हे जेव्हा आपण स्वीकार करतो तेव्हा मनुष्य कायम नम्र राहू शकतो. पण ज्याला हे मान्य होत नाही तो मात्र कोणाच्याही समोर नम्र होत नाही. सगळंच आपल्याला कळतं असं काही नाही, पण जे मला कळतं ते मी सांगितले. बघा, एरवी माझ्या चित्ती जे होते ते मी विवरोनी बोलिलो येथे, परी निके काय या परोते ते तुम्ही जाणा. माझ्या अल्पबुद्धीला जेवढं कळालं समजतंय तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न केला. मला वाटतं की भिक्षा मागितलेली चांगली, पण यांना मारणं चांगलं नाही. पण हे माझं बोलणं तुम्हाला मान्य होत नसेल तर देवा उचित काय आम्हा. जे आम्हाला उचित असेल त्या उचित पदामध्ये सुद्धा एक लक्षण ठेवलं. बरं, जे व्यभिचरेना धर्मा. वैकुंठवासी गुरुवरे घुले बाबांनी याचा एक अर्थ सांगितला होता. मनुष्याला उचित म्हणजे योग्य, पण योग्य कसं असावं. योग्य तेच योग्य आहे की जे धर्माच्या बाबतीमध्ये विरोधी नसेल. जे धर्मा व्यभिचरेना, व्यभिचार म्हणजे काय, विरुद्ध आचरण. धर्माच्या बाबतीमध्ये ज्याचं आचरण विरुद्ध नसेल तर तेच आपल्याकरता उचित आहे. आता यातला एक बारकाव आहे. घुलेबाबा सांगायचे धर्मा म्हणजे धर्मराजाचं एक नाव पण आहे. आमचे ज्येष्ठ बंधू कोण आहे, धर्मराज. मग आम्हाला उचित काय आहे, धर्मराजाच्या विरोधी फक्त होता कामा नये, असं जे उचित असेल ते आम्हाला सांगा, असा एक अर्थ. यातला आणखी सूक्ष्म भाव असा आहे, जे आपल्याला उचित वाटतं तेच उचित असतं असं नाही. धर्माच्या अविरोधी असेल आणि जरी ते आपल्याला योग्य वाटत नसेल तरी ते उचित असतं. उदाहरणार्थ, इथं क्षत्रिय असणाऱ्या अर्जुनाला काय वाटतं, भिक्षा मागणं उचित वाटतं आणि युद्ध करणं पापजनक आहे असं वाटतं. पण क्षत्रियाच्या बाबतीमध्ये विचार केला तर शौर्यम तेजो धृतिरदाक्षम युद्धे चाप्य पलायनम दानमीश्वर भावश्च क्षात्रम कर्म स्वभावजम. हे क्षत्रियाचं कर्म आहे. कोणतं, युद्धातून पलायन न करणं हे क्षत्रियाचं कर्म आहे. आणि अर्जुनाला वाटतं की ते पापात्मक आहे. म्हणून इथं शब्द जो वापरला ना की आमच्या धर्माच्या बाबतीमध्ये ज्याचा विरोध नसेल असं उचित काय आहे ते आम्हाला सांगा. आणि म्हणून परमात्मा पुढे म्हणणार आहे, धर्म्याद्युद्धात श्रेयोन्यत क्षत्रियस्य न विद्यते. क्षत्रियाला धर्मयुद्धाच्या शिवाय दुसरं कोणतंही श्रेय नाही. तुला जरी वाटत असेल की युद्ध केल्यापेक्षा पळून जाणं चांगलं, हे मात्र चांगलं नाही. तू पळून गेला तर हे तुला पळूनही जाऊ देणार नाही, धरून यावं कळा करीती. म्हणून जे व्यभिचरेना धर्म लक्षण कसं आहे, लक्षण असं आहे बरं, ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की नाही अव्याप्ती, अतिव्याप्ती आणि असंभव नावाचे 3 दोष ज्यामध्ये नसतात ते लक्षणाचं लक्षण आहे. म्हणून व्यभिचरेना धर्मा, जे धर्माच्या बाबतीमध्ये, आणि धर्म शब्दाचा अर्थच असा आहे ज्या गोष्टी इतरांनी आपल्या बाबतीमध्ये करू नये असं वाटतं त्या गोष्टी आपण इतरांकरता न करणं याला धर्म म्हणतात. सोपी व्याख्या एकदम. म्हणजे इतरांनी आपल्याला त्रास देऊ नये असं आपल्याला वाटतं की नाही, मग आपणही दुसऱ्याला देऊ नये, झाला धर्म. एकदम सरळ व्याख्या आहे. आपला प्राण कुणी घेऊ नये असं वाटतं की नाही,
मग आपणही कोणाचा प्राण घेऊच नाही, हा धर्म आहे. जे जे आपल्या बाबतीमध्ये आपल्याला योग्य वाटतं ते ते इतरांच्या बाबतीमध्ये आपण करणं, ही धर्माची सरळ व्याख्या आहे. नाही म्हणे आमच्या धर्मात सांगितलं विनाकारण कोणत्याही प्राण्याला मारा, मग ते प्राणी कालांतराने तुम्हालाही मारण्याकरता जन्म घेणारच आहे. कारण नियम आहे, जसं कर्म तसं त्याचं फळ. म्हणजे व्यभिचरेना धर्मा ते झड करी लवकरात लवकर. आणि कुणाला विचारलंय? पुरुषोत्तमा, जो सगळ्या पुरुषांच्यामध्ये उत्तम आहे. पुरुषाचे प्रकार 3: एक क्षर पुरुष, दुसरा अक्षर पुरुष आणि तिसरा उत्तम पुरुष. उत्तम हा पुरुषस्त्वन्यः असं म्हटलंय की नाही 15व्या अध्यायामध्ये. जो उत्तम आहे, क्षर पुरुष म्हणजे जीव, अक्षर पुरुष म्हणजे ईश्वर चैतन्य, की ज्याला माया उपाधी लागली आहे. आणि माया अविद्या या उपाधीच्या पलीकडे, जीवशिवाभावाच्याही पलीकडे असणारं जे तत्व, त्या तत्वाला म्हणतात उत्तम पुरुष. की जिथं अज्ञान नाही, तत्सापेक्ष ज्ञानही नाही, जाणीव नेणीव भगवंती नाही, असं जे तत्व त्याला म्हणतात पुरुषोत्तम. आणि त्या उत्तम पुरुषाला विचारलं आहे, म्हणजेच कोण आहे? परब्रह्मच आहे. गुरु साक्षात परब्रह्म, परब्रह्मालाच उत्तम पुरुष असं म्हणतात. आणि हे पुरुषोत्तमा, ते लवकरात लवकर मला सांग. काय? उचित सांग. आणि असं उचित सांग की जे धर्माच्या अविरोधी असलं पाहिजे, ज्यामुळे धर्माचंही अतिक्रमण घडता कामा नये. भगवान म्हणतील, अर्जुना तुला आता सगळ्याच गोष्टी कळतात. शिष्यस्तेहम शादिमाम त्वां प्रपन्नम, मी तुमचा शिष्य आहे, शरण आलो आहे, मला उपदेश करा, असं म्हणण्याचं काय कारण आहे? कारण शिष्य म्हणणं सोपं आहे, सेवा फार कठीण आहे. नव्हे गुरुदास्य संसारिया, शिष्य म्हणणं सोपं असतं, पण प्रत्यक्षात सेवेचा योग आला की मग तेव्हा कळतं की ही मुद्रा किती कठीण आहे. कारण शिष्य म्हटलं की ज्यांची आपण शरणागती पत्करली त्यांच्या अनुशासनामध्ये राहावं लागतं. अनुशासन, बऱ्याचदा आपण एखाद्या व्यक्तीला स्पष्ट जरी सांगितलं तरी काही काही लोकांना ते लक्षात येत नाही. अनुशासनाचं ते पालनच करत नाही. शिष्य झाला तर माझ्या आज्ञेत तुला राहावं लागेल, अनुशासन आहे ते. आणि कशाला विनाकारण दुसऱ्याचं अनुशासन स्वतःवर लादून घेतो? भगवान थोडी परीक्षा करतात. अर्जुना तुलाही कळतं आहे, तू स्वतः ज्ञानीच आहे, त्यामुळे तोच तुझ्या श्रेयाचा विचार केला पाहिजे. अनुशासन करावं, मला शरण यावं, उपदेशाकरता विधी स्वीकारावा, अशी काय अपेक्षा आहे? अर्जुन जे म्हणतात तेव्हा मी मान्य करतो, जरी मला थोडंफार कळत असेल तरी पण या बाबतीत मला काहीच कळत नाही. नहि प्रपश्यामि ममापनुद्यात यच्छोकमुच्छोषणमिंद्रियाणाम अवाप्य भूमा वसपत्नवृद्धम राज्यम सुराणामपि चाधिपत्यम न हि प्रपश्यामि मम अपनुद्यात यच्छोकम उत्शोषणम इंद्रियाणाम अवाप्य भूमौ असपत्नम रुद्धम राज्यम स्वराणाम अपि च आधिपत्यम. सरळच आहे या श्लोकाचा भाव. भक्तराज अर्जुन जे असं म्हणतात, भूमौ अन्वय करतो आहे आता, या भूमीवरचं असपत्नम, असपत्नम म्हणजे निष्कंटक, ज्या राज्यामध्ये कोणताही शत्रू नाही. आणि पुन्हा राज्यम कसं आहे? असपत्नम राज्यम च रुद्धम, रुद्धम म्हणजे संपन्न, धनधान्याने संपन्न असणारं आणि ज्याला कोणताही शत्रू नाही असं भूमीवरचं राज्य अवाप्य मी संपादन केलं. त्यानंतर दुसरा भाव च स्वराणाम आधिपत्यम अवाप्य, इंद्रपद देवांचं सुद्धा आधिपत्य साम्राज्य मी संपादन केलं, तरीसुद्धा मम इंद्रियानाम उत्शोषणम यत शोकम, माझ्या इंद्रियांना सुकवून टाकणारा, इंद्रियांच्यामध्ये सामर्थ्य राहून न देणारा जो काही माझ्या मनामध्ये शोक निर्माण झाला आहे, त्या शोकाला अपनुद्यात नाहीस करू शकेल अशा प्रकारचा उपाय न प्रपश्यामी, मी पाहत नाही किंवा मला दिसत नाही. याचा अर्थ काय? मला माझ्या इंद्रियांना शुष्क करणारा,
जो अंतःकरणामध्ये दुःख नावाचा ताप किंवा शोक निर्माण झाला, त्या शोकाला नाहीसा करू शकेल असा उपाय मला दिसत नाही. म्हणून उपाय दोन ठेवले. कोणते दोन उपाय? कारण क्षत्रियाने युद्ध केलं तर एकतर त्याला राज्य मिळतं, जर मृत्यूपंथाला प्राप्त झाला तर स्वर्ग मिळतो. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसि महिम. हे दोनच उपाय आहेत. म्हणजे युद्ध केलं तर मला एकतर राज्य मिळेल किंवा मृत्यूपंथाला गेलो तर मला स्वर्गाचं राज्य प्राप्त होईल. परंतु या दोन उपायांनी सुद्धा माझ्या मनामध्ये जो काही शोक निर्माण झाला त्याला निवृत्त करू शकेल असा उपाय मला दिसतच नाही. विचारसागरामध्ये त्या चिदाभासाच्या सप्त अवस्था आलेल्या आहे. अज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, शोकनाश आणि आनंदावाप्ती. ते अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. ही जी भूमिका आहे ना, ती शोकनाश आणि आनंदावाप्ती यातली भूमिका आहे. तर शोकनाश, जीवाच्या जीवनातलं दुःख नष्ट होईल अशा प्रकारचा उपाय झाल्याशिवाय त्याला आनंदाची प्राप्ती होऊ शकत नाही. आणि कितीही मनुष्याने स्वप्रयत्नाने प्रयत्न जरी केला स्वसामर्थ्याने, तरी पण स्वतःच्या बुद्धीने कोणत्याही उपायाने, ज्ञाना वाचून बरं, ते सुद्धा ब्रह्मज्ञाना वाचून, अन्य कोणत्याही उपायाने शोक निवारण होतच नाही. भिद्यते हृदय ग्रंथीश छिद्यन्ते सर्व संशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. छांदोग्य उपनिषदामध्ये कथा आलेली आहे. देवर्षी नारदांचा उल्लेख आलेला आहे आणि पंचदशीमध्ये सुद्धा बहुतेक 11व्या प्रकरणामध्ये हा विषय आलेला आहे की सगळ्या 14 विद्या आणि 64 कला यांच्यामध्ये निष्णात असणारे देवर्षी नारद जी आहे. आपण जर आपल्या या सगळ्या अध्यात्मविश्वाचं अवलोकन केलं तर आपल्या डोळ्यासमोर दोनच महात्मे येतात की जे 14 विद्या आणि 64 कलेमध्ये निष्णात होते पण शोकग्रस्तही होते. भगवान सगळ्या विद्यामध्ये प्राप्त आहे, निपुण आहे, 14 विद्या आणि 64 कला, पण देवाला शोक नाही. पण दोन व्यक्तिमत्व असे होते की याच्यातही निष्णात आहे पण शोक संपन्न आहे. त्या जुन्या प्राचीन काळामध्ये नारदजी आणि कलियुगामध्ये होते चांगदेव महाराज. 14 विद्या आणि 64 कलेमध्ये निष्णात, म्हणून तर कळा 65वी ओकलोनी दाविली. त्यांच्याकरता फक्त 65 ओव्या. चांगदेव महाराजांचा कमी अधिकार होता हे म्हणण्याचा अधिकार आपल्याला नाही. ज्ञानोबरांच्या समोर ते कमी होते हे मान्य आहे, पण ते म्हणायचा अधिकार आपला नाही. का? कारण त्यांना 65 ओव्यामध्येच बोध प्राप्त झाला. आपण तर 65 अधिक 9000 अधिक एकनाथी भागवतात त्या 18000, भावार्थ रामायणातल्या 36000, असं कितीही आपण जरी बेरीज केली तर आपलं मात्र काय होतं हे आपल्यालाही सांगता येणार नाही. म्हणून त्यांचा अधिकार आले लोटांगणी चांगदेव हे ज्ञानोबांच्या समोर आहे म्हणे शोक त्यांनाही झाला. याचा अर्थ जेव्हा नारदजी सनकादिकांना शरण गेले आणि मग तिथं सांगितलं, सनकादिकांनी उपदेश केला, यो वै भूमा तत्सुखम नाल्पे सुखम असते. जे व्यापक तत्व आहे तेच सुखरूप आहे आणि जे जे परिच्छिन्न आहे, क्षणभंगूर आहे, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं सुख प्राप्त होत नाही. हा जो श्लोक आहे ना, हा आपल्या मनी मानसी इतका चांगला असावा की लौकिकातले आपण जेही उपाय करतो दुःख निवृत्तीसाठी आणि आनंद प्राप्तीसाठी, तो लौकिकातला कोणताही उपाय मनुष्याच्या जीवनातल्या शोक निवारण करण्यासाठी कोणत्याही काळामध्ये पुरेसा होणार नाही, पुरा पडणार नाही. इथे भक्तराज अर्जुनांनी जे मान्य केलं ते वर्तमान काळातल्या लोकांनी मान्य केलं तर बऱ्याच अंशी त्यांनाही समाधानाचा काही ना काहीतरी उपाय सुचेल. पण व्यक्तिमत्व तसं नाही करत. लोकाला असं वाटतंय आपल्या मनी मानसी स्वतःच्या बुद्धिवादामध्ये की जर आम्ही एवढं संपादन केलं तर आम्ही सुखी होऊ, या लोकामध्ये संपादन केलं तर सुखी होऊ, परदेशामध्ये काही मिळालं तर सुखी होऊ, किंवा स्वर्गातलं जर काही मिळालं तर सुखी. मुळामध्ये स्वर्गातल्या इंद्राला सुख नाही आहे तर तिथं जाणाऱ्याला सुख मिळेल कसं?
म्हणून पुढे सगळे श्लोक येणारच आहे. पृथ्वीवरचं निष्कंटक राज्यही मिळालं किंवा संपन्नता जरी मिळाली तरी शोक नाहीसा होईल, असा आत्मज्ञानाशिवाय दुसरा उपाय नाही. फक्त आत्मज्ञानच एवढं प्रबळ साधन आहे की ते मनुष्याच्या जीवनातल्या सगळ्या शोकाचं निवारण करू शकतं. बाकीचे लौकिक किंवा अलौकिक आपण काहीही संपादन केलं तरी आत्मज्ञाना वाचून कधीही शोक नाहीसा होणारच नाही. आणि हे मान्य कोणी केलं आहे? भक्तराज अर्जुनांनी मान्य केलं. यातून त्यांचं वैराग्य प्राप्त होतं. ते इहलोकापासून तर ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य असं म्हणतात की नाही? त्याला इहामूत्र फलभोग विराग असं म्हणतात. म्हणजे या लोकातलं आणि पारलौकिक कोणतेही सुख मिळालं तरी भोगाविहीन रुची मना माझी, जो त्याग करू शकतो तो चित्त संपादन करू शकतो. माता पृथ्वीवरचं सगळं राज्य जरी मिळालं तरी शोक निवारण होत नाही. इथं आपण 10-5 एकर घेऊन काय होणार आहे? पृथ्वीवरचं राज्य जरी मिळालं तरी सुद्धा शोक निवारण होत नाही ना हो. निष्कंटक राज्य आहे, पुन्हा समृद्ध राज्य आहे. राज्यामध्ये प्रकार 2 आहे. एखाद्याला राज्य मिळालं, समजा निष्कंटक राज्य मिळालं, शत्रूच नाही आणि त्या राज्यामध्ये काही पिकतही नाही, काय उपयोग आहे त्या राज्याचा? नुसतं वाळवंट मिळालं म्हणे, शत्रू तर एकही नाही. अहो शत्रूही नसावा, राज्य समृद्ध असावं. बरं समृद्ध राज्य मिळालं आणि शत्रूही भरपूर आहे तरी राज्याचा आनंद मिळत नाही. राज्य समृद्धही असावं धनधान्याने आणि त्या राज्यामध्ये शत्रूही नसावे. आपला भारत देश समृद्ध आहे जगामध्ये, पण आपल्याला शत्रूच नाही असं म्हणता येत नाही. काही काही उघड आहे आणि काही काही झाकलेले आहे. काही काही आत शत्रू आहे तर काही बाहेर आहे. म्हणून ह्या सगळ्याचं रक्षण राजाला करावं लागतं. आणि जेव्हापासून राजा चांगला आला की मग राज्याचं रक्षण होत असेल. ज्ञानोबाने असं म्हटले बघा पुढे की आधी सांडिला नरेंद्र, 17व्या अध्यायामध्ये होई बघा, नाना कळा वैषम्य चंद्र असं म्हटलंय बघा. म्हणजे कळांची विषमता सांडणारा चंद्र सुखी असतो. आणि राज्य पालन करत असताना राज्याची कोणती चिंता नसेल तर नरेंद्र म्हणजे राजा तो सुखी असतो. आणि राजाचं नेतृत्व तेच महत्त्वाचं आहे. असे राजे भारतामध्ये होऊन गेले की नाही? छत्रपती शिवाजी महाराज की प्रजेच्या शेतामध्ये असणाऱ्या भाजीच्या देठाला सुद्धा धक्का लागू नये, किती काळजी असेल. हे निष्कंटक राज्य म्हणतात, समृद्धम राज्य त्याला म्हणतात. किंवा त्याच राज्याचं रक्षण करत असताना 9 वर्षापर्यंत स्वतःची छाती ढालीप्रमाणे समोर केली धर्मवीर संभाजी महाराज. म्हणतो की नाही आपण, यांनी राज्यरक्षण केलं, त्यांनी त्याग केला, त्यांचं बलिदान झालं म्हणून आज आपण पाठ तरी घेतो आहे किंवा आपल्या धर्माची मर्यादा आपल्याला सांभाळता तरी येते आहे. गुरुवारी बंडा तात्या एका कीर्तनामध्ये सांगितले तात्यांनी की राजकीय लोक आपल्या महापुरुषांनी किंवा शहीदांनी केलेला त्याग विसरले आणि परमार्थातली माणसं संतांनी केलेला त्याग विसरले. म्हणून राजकारण भ्रष्टाचारयुक्त झालं, त्याला कारण ते आहे की महापुरुषांचा त्याग ते विसरले. आणि आपल्यामध्ये सध्याला जे वातावरण कलुषित झालेलं आहे त्याचं कारण आपण संतांचा त्याग विसरलो आहे. हे विसरता कामा नये. तो भाग सोडून द्या. निष्कंटक राज्य आणि समृद्ध राज्य जरी मिळालं तरी शोक निवारण नाही होत. आणि स्वर्गातलंही दिव्य किंवा अलौकिक भोग मिळाले, अश्नंती दिव्यान देवी देव भोगान, तरीसुद्धा शोक निवारण होईल असा उपाय मला काही दिसत नाही. मग कोणता उपाय आहे? बस त्वाम प्रपन्नम माम शादी हाच उपाय आहे. तुम्हाला मी शरण आलो, तुम्ही उपदेश करा, एवढाच फक्त उपाय मला दिसतो. याला पूर्ण समर्पण म्हणतात. पूर्ण समर्पण. जोपर्यंत मनुष्य बाकी सगळ्या उपायांच्या वाटा बंद करत नाही तोपर्यंत त्याला चांगला उपाय दिसत नाही. बऱ्याचदा मनुष्य आहे ना स्वतः स्वसामर्थ्याने निवारण करण्याचा प्रयत्न करतो. वाटतं त्याला की याने जमेल त्याने जमेल, आणि जेव्हा कशानेच त्याचा शक्य होत नाही तेव्हा त्याला वाटतं नाही आता एकच उपाय आहे, शरणागती. ते गजेंद्र स्नानाला गेला. स्नानाला गेल्यानंतर नक्र अगोदरच बसलेला होता तिथं. त्या हत्तीला जलक्रीडा फार आवडते. जलक्रीडा
पाण्यामध्ये खेळत राहणं. आणि मग त्या नकराने त्याचा पाय पकडला. बरं, हा गजेंद्र नावाचा हत्ती आपल्या परिवारासहित गेला होता, सगळ्या परिवारासहित. पण मग नकराने जेव्हा पाय पकडला तर तो नकर त्या गजेंद्राला पाण्यामध्ये खेचायचा. कारण त्याला स्थान महात्म्य म्हणतात ना. एरवी जर नकर बाहेर आला तर कुत्रही त्याला फरफटत घेऊन जाईल, कारण जमिनीवर त्याची ताकद नसते. मगर पण पाण्यात त्याची एवढी ताकद कोणाचीच नसते. त्याला काय कुठून आधार मिळतो काय माहिती, पण त्याला ते पाण्यामध्ये, ते आपल्या गल्लीमध्ये तर मग असं जे म्हणतो की नाही, तसं ते पाण्यामध्ये त्याला ताकद असते. मग त्याने त्या गजेंद्राला खेचायचा आतमध्ये. तो आतमध्ये गेला की गजेंद्राने पुन्हा ताकद लावायची सगळ्या परिवारासहित आणि त्याला पुन्हा मागं खेचायचं. असं 1000 वर्ष युद्ध चाललं त्यांचं. आणि मग बाकीचे नातेवाईक जे त्यांनी साखळी लावली होती, गजेंद्राच्या सगळ्या नातेवाईकांनी साखळी लावली. समोरच्या हत्तीच्या पायामध्ये सोंड अडकवायची, मग ओढायचं, अशी साखळी लावली प्रत्येकाने. सगळ्यात शेवटचा तो मला, अरे 1000 वर्ष झाली, गजेंद्र आता वयोवृद्ध झालेला आहे, पिकलेलं पान आहे, कधी ना कधी तरी जाणारच आहे, त्याच्यासाठी आपलं तारुण्य कशाला धोक्यात आणायचं. असं एक एक करता एक परिवारातला माणूस निघून गेला. तोपर्यंत गजेंद्र नावाच्या हत्तीला विश्वास होता की हे माझं रक्षण करतील, नाही तर मी तरी करेल स्वतःचं रक्षण. पण जेव्हा लक्षात आलं अंतकाळामध्ये कोणी येत नाही, कोणीच नाही. गुलेबाबा सांगायचे, बुवा जोपर्यंत आपली वाणी चांगली आहे तोपर्यंत समाज आपल्याला जवळ करतो. तुमची वाणी बंद होऊ द्या, कोणी आपल्याला विचारत नाही. आपण म्हणतो ना, हे फार मग माझा लय मोठा लोकसंग्रह आहे, माझे सगळीकडे माझ्या ओळखी आहे. जोपर्यंत आपली वाणी बंद होत नाही तोपर्यंत. एकदा वाणी बंद होऊ द्या, दुसरा कोणी वक्ता मिळाला, लोक मागच्याला विसरतात. अवकाशाला साधं जेव्हा हे आयोजक लोक नाही का सप्त्याची मीटिंग भरवतात, लावा फोन, महाराजाला फोन लावा, आणि आपण पाठात असेल तर आपला नाही उचलला की लगेच दुसरा आहेच हजर. त्याच्यामुळे आपण असं म्हणू नये की बा तुमच्या अवताराकरता, उद्धाराकरता माझा अवतार आहे. आपलाच आपण करून घ्यावा, काही नाही. आपण जर उशिरा फोन केला ते महाराज काही नाही, कीर्तनासाठी फोन लावला तर पण तुम्ही उचलला नाही, दिली दुसऱ्याला तारीख, ठीक आहे, विना पार असेल तर द्या. मग आता काय आपण स्वतःला म्हणून घेतो, पण काही नाही. बघा घुलेबाबांचं वाक्य आहे, बघा जोपर्यंत तुमचे शब्द आहेत, जोपर्यंत वाचा तुमची चालू आहे तोपर्यंत समाज जवळ करतो, नंतर काहीच नाही. कारण आपणच त्या भावनेनं करत नाही ना. आपण जर निष्काम राहिलो तर मग समाज निष्काम प्रेम करेल, पण आपलंही ते मग नारळ मिळालं तर झालं. त्याच्यामुळे ते सकाम असं होतं. गजेंद्राने विचार केला, आता कोण आहे, कोणीच नाही बघा. आणि म्हणून स्वतःची ताकदही चालत नाही. जो कोणी ब्रह्मांड चालक असेल, आगतिक होऊन त्या सरोवरातलं कमळाचं फूल उचललं, आणि भगवंताच्या दिशेने कोण असेल हेही माहिती नाही, पण कोणीतरी असेल ब्रह्मांड चालक. इतका आगतिक झाल्यानंतर ज्ञानोबा म्हणतात, पाहे पा सावजे हातीरू धरिले, तेने तया काकुळती, ही काकुळती आहे, काकुळती माते स्मरिले, की तयाचे पशुत्व वाव झाले पावलिया माते. काकुळती आगतिकता, दिनवानपणा तो यातून प्रगट होतो आहे. किंवा त्या भरसभेमध्ये जेव्हा द्रौपदी मातेची विटंबना होऊ लागली, सभेतल्या ज्येष्ठ लोकांकडे प्रार्थना केली की तुम्ही धर्माचं मर्म जाणता, आतापर्यंत असं कधी झालं आहे का? स्त्री थोडी संपत्ती आहे की जी त्या द्युतकर्मामध्ये डावावर लावावी. कुणीच काही बोलत नाही. आपले पतीसुद्धा दास्यत्वाच्या बंधनामध्ये अडकलेले आहे, आणि मग स्वतःचं रक्षण आपणच करावं प्रयत्न केला, लक्षात आलं आपली ताकद कमी पडणार आहे. मग परमात्म्याची हाक मारली, धावा केला, कोठे गुंतला असे द्वारकेच्या राया, वेळ का सखया लाग. ही आगतिकता आहे. जोपर्यंत व्यक्ती स्वतःच्या बुद्धीवर, स्वतःच्या संपत्तीवर, स्वसामर्थ्यावर विश्वास ठेवतो आणि दुःख निवारण करण्याचा शरणागती वाचून प्रयत्न करतो, तोपर्यंत त्याचं दुःख निवारण कधीच होऊ शकत नाही. एका भूमिकेमध्ये त्याने असं आलं पाहिजे, थोडक्यात त्याने असे मोकळे हात केले पाहिजे वरती, बस देवा आता तुझ्या वाचून मला काहीच पर्याय नाही. असा जेव्हा तो पूर्ण मोकळा होईल, म्हणजे स्वतःच्या ठिकाणचा कोणताही अहंकार राहणार नाही, तेव्हा तो या उपदेशाला प्राप्त होऊ शकतो. बाकी त्याला कोणताही उपाय नाही, नाहीतर किती उपाय करा.
उपाय होऊ शकत नाही बघा. उलट ते उपाय झाले तर अपायकारकच होतात. येथे एक नव लावो, जो जो कीजे तर न पावो, तो तो अपावो हो येते ऐक. आणि जर आपण शरणागती केली तर परमात्मा मात्र आपलं रक्षण करतोच. फक्त हा विश्वास मात्र असला पाहिजे, नक्की रक्षण करतो. मज लागी शरण रिगेजे आणि जीवत वेचे असे धिक बोली यान लजे प्रज्ञा केवी. मलाही एखादा शरण आला आणि जीवत्वाने राहू लागला. हे जीवत्व म्हणजे अहंकाराचं सूक्ष्म लक्षण आहे. जीवत्वामध्ये अहंकाराचा सूक्ष्म भागच आहे. कधी कधी आपण वरवर म्हणतो, देवा मी तुम्हाला शरण आहे बरं. हे सगळं देवाच्या कृपेनं झाला, पण आतून त्याचं मन सांगत असतं हम भी कुछ है. हा, हे वरवर अभिनय करतोय तो, अभिनय. अहो आमचं कुठं काय हो, ही सगळी देवाची कृपा आहे. पण त्याचं आतून मन सांगतं नाही नाही, सामान्य देवाची कृपा आहे. मी केल्याशिवाय हे का मिळत असतं का, असं तो म्हणतोय बघा. आणि केव्हा आगतिक होतो आहे, जेव्हा सगळे उपाय संपून जातात. तुकोबाऱ्यांचं चरित्र आलंय, महिपती महाराजांनी उल्लेख केला. त्यामध्ये इतका सुंदर प्रपंच केला तुकोबाऱ्यांनी की नजर लागावी. विवाह झाला, संपन्नता आहे, व्यापारामध्ये पूर्ण यश आहे, सगळे नातेवाईकसुद्धा चांगल्या प्रकारचा सन्मान देतात, समाजामध्ये सुद्धा प्रतिष्ठा आहे. पण देवाच्या मनात आलं, हा आपले भक्त आहे, ते यांना यासाठी आपण मृत्यू लोकात नाही पाठवलेलं. देव भक्ता लागी करुणे दी संसार, अंगे वारावार करुणी ठेवी. परमात्मा आपल्या भक्ताला संसार करूच देत नाही. कारण संसार करण्यासाठी तुम्ही नाही, तुम्ही तर परमार्थ करण्यासाठी आहे. धन्य म्हणवी नाही हे लोका, भाग्य आम्ही तुका देखी येला. यासाठी तुम्ही आहात. घोटवी लाळ ब्रह्मज्ञाना हाती मुक्ता, आत्मस्थिती सांडवीन. असा उच्च परमार्थ करायचा आहे, यासाठी तुमचा अवतार आहे. आणि तुम्ही गुंतले कशामध्ये, प्रपंचामध्ये. आपल्याला योग्य वाटतं ते योग्य नसतं, देवाला जे योग्य वाटतं ते योग्य असतं. पण देवाचं योग्य आपल्याला अयोग्य वाटतं, ही आपली अयोग्यता आहे की नाही. असं कळत नाही, विधीचा संकेत आपल्या लक्षात येत नाही. आणि म्हणून भगवंताने विचार केला, बघू आता किती हे प्रपंच नेटका करण्याचा प्रयत्न करतात. पहिल्यांदा दुष्काळ आला. वयोवृद्ध असणारे आईवडील भगवंताच्या वैकुंठ सदनाला निघून गेले. आईवडिलांचं छत्र हरवलं. पहिल्यांदा दुष्काळ आला. दुष्काळी आटिले द्रव्य नेला मान, स्त्री एक अन्न करिता मेली. स्वतःची स्त्री आणि मुलगा मृत्यू पंथाला प्राप्त झाले, वारली. मोठी असणारी भावजई तीही वारली. मोठे बंधू विरक्त होते, निघून गेले. एकाएकी बरं संकटाची किती यादी आली जीवनामध्ये. आईवडिलांचं छत्र हरवलं, मोठा भाऊन वहिनी दोघांचंही छत्र हरवलं, स्वतःची असणारी स्त्री आणि एक मुलगा अन्न करता मरण पावले. दुष्काळ आल्यामुळे द्रव्य संपलं, समाजातला मान संपला, सगळं संपलं की नाही. आणि जेव्हा हे सगळे आणि तुकोबारे प्रयत्न करतात, पण यश कशातच येत नाही. भगवान म्हणाले, बघू कशामध्ये. 2 बैल होते, एक पुन्हा बैलही मेला, व्यापार करणार कसा. आणि मग लक्षात आलं की हे संसार अपूर्णच आहे. किती याला पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तर रावणाचा नाही झाला तर आपला काय होणार आहे. अनेक जण होऊन गेले, कोणाचाही पूर्ण होत नसतो. सगळं सोडून दिलं. अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हा वमन संसार. म्हणून व्यवहारात येणारी प्रतिकूलता परमार्थाकरता अनुकूलच असते. आणि हाच तो विषय आहे. सगळं मृत्यूलोकातलं राज्य मिळालं तरी शोक निवारण होईल असा उपाय दिसत नाही. आणि स्वर्गातलं जरी मिळालं तरी शोक निवारण होईल असा उपाय दिसत नाही. मग कोणता उपाय आहे. माम शादी, तुम्ही मला उपदेश करा. उपदेश करा म्हणजेच ब्रह्मज्ञान करून द्या. यावर ज्ञानोबारे सांगतात, हे सकळ कुळ देखोनी, जो शोक उपनला असे म्हणी, तो तुझी या वाक्या वाचुनी न जाय अनेके. या ओवीतला ह्या वार्तिकाचा भाग आहे बरं. वास्तविक श्लोकामध्ये उपाय नाही सांगितलेला. शोक निवारण करू शकेल असं फक्त राज्य आणि देवाचं राज्य शोक निवारण करू शकत नाही, एवढी फक्त शक्यता सांगितली किंवा स्पष्ट सांगितलं.
पण मग शोक निवारण होईल कसा, तर तो तुमच्या वाक्याने होईल असं श्लोकामध्ये नाही आलं, ते ज्ञानोबाने सांगितलं. हे सकळ कुळ देखोनी जो शोक ओपनला असे म्हणी, तो देवा तुझ्या वाक्या वाचून न जाय अनेके. चिंतन आपल्याला करायचं आहे आणि ते आपण मात्र उद्या करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. ज्ञान